आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. स्ट्रीट लाईट दुरुस्ती करताना विजेच्या धक्क्याने नगरपरिषद कर्मचाऱ्याचा मृत्यू, शहरात हळहळ. तासगाव प्रतिनिधी अतुल काळे कळवतात की तासगाव नगरपरिषदेच्या हद्दीत बंद पडलेला स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत कर्मचाऱ्याचे नाव मुकुंद वसंत माने, वय 47, राहणार मतकुंकी असे आहे. ते नगर परिषदेत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. त्यांना विद्युत दुरुस्तीचा जवळपास 12 ते 13 वर्षाचा अनुभव होता. गोटेवाडी रोडवरील स्ट्रीट लाईट बंद पडल्याने माने हे दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढले होते. त्यांच्यासोबत इतर 2 कामगारही होते. दुरुस्तीचे काम सुरू असताना माने यांना जोराचा विजेचा धक्का बसला व ते लोखंडी खांबाला चिटकले. सोबतच्या कामगारांनी तात्काळ महावितरण शाखेला कळवले. महावितरणच्या कर्मचाऱ्याने विद्युत पुरवठा खंडित करून माने यांना खांबावरून खाली उतरवले. यावेळी सुरेश देवकुळे यांनी CPR देऊन त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी माने यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मदतीसाठी जाणारी अग्निशमन गाडी वाहतूक कोंडीत अडकली. दुर्घटनेची माहिती मिळताच तासगाव नगर परिषदेची अग्निशमन गाडी सिद्धेश्वर मंदिराकडून विटा रोडकडे रवाना झाले, मात्र बागणे चौकातील वाहतूक कोंडीत गाडी अडकली. नगर परिषदेच्याच कर्मचाऱ्याला मदत करण्यासाठी निघालेली गाडी कोंडीत अडकल्याने अग्निशमक चालक विद्यासागर दाबुगडे हतबल झाले. या घटनेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.